आज आपल्या सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री आबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज हा उपोषणाचा 5वा दिवस आहे। हे उपोषण कशासाठी आहे हे आता सर्वांना ज्ञात झालेलं आहे की एमपीएससी तर्फे जी काही ऑनलाईन एक्झामची सक्ती करण्यात येत आहे याचा विरोध म्हणून आणि ऑफलाईनच्या पद्धतीनेच एक्झाम घ्यावी यासाठी हे आंदोलन चालू आहे। आज ऑनलाईन का नको तर आज आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाला जे पंतप्रधान लाभले यांनी आपल्याला डिजिटल भारत, डिजिटल इंडिया ही कन्सेप्ट आपल्याकडे आणली। पण डिजिटल इंडिया ज्यावेळेस आला त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये परिवर्तन घडत गेलं, तर कुठल्याही प्रकारचं परिवर्तन घडत गेलं तर आपल्याला माहिती आहे की डिजिटल मध्ये ईव्हीएम ची मशीन आली, तिलाही हॅक करता येतं। म्हणजे आज कुठलेही इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट असतं याच्यामध्ये आपल्याला मॅनिप्युलेशन करता येतं, त्याला हॅक सुद्धा करता येतं आणि हे हॅक करून मॅनिप्युलेशन करून आपल्याला हवा तसा बदल ह्या गोष्टीमध्ये करता येतो। म्हणजे आज आपल्याला आपल्या भारत सरकारनं, मोदी सरकारनं काय दिलं तर डिजिटल इंडिया नाही तर फेक इंडिया दिलेला आहे। आज मी एक लॉयर आहे, मला माहिती आहे की जेवढं सायबर क्राईम ह्या डिजिटल इंडियामुळे वाढलेला आहे, अक्षरशः घरोघरामध्ये एक घरामध्ये सायबर क्राईम घडत आहे। जवळपास 10 घराच्या पाठी एक घरामध्ये, म्हणजे सायबर फ्रॉड हा एवढा वाढलेला आहे। आणि डिजिटल इंडियाचं बिगुल वाजवून एक आपल्याला गुब्बारा त्यांनी आपल्या हातात दिलेला आहे, तो कधी फुटला समजला पण नाहीये। मग हा जो फेक इंडिया आहे, हा फेक भारत आहे, हे मोदी सरकार आणि भारत सरकार आपल्या भारतीय नागरिकांवर थोपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करत आहे। आज तुम्हाला माहिती आहे की डिजिटल इंडियाच्या नावावर तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे ठेवणं सक्ती केलेलं आहे, कॅश बाळगणं बंद केलेलं आहे। त्याच्यामुळे आज तुमच्या माहिती, तुमची जे चोर बसलेले आहेत, जे सायबर गुन्हेगार बसले आहेत, तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे येतं, तुमच्या अकाउंटमध्ये काय माहिती, सर्व काही त्या सायबर गुन्हेगाराकडे आज तुमचा डाटा आहे। तर हा डाटा लीक होतो, याचा अर्थ काय आहे तर डिजिटल सिस्टम ही सेफ नाहीये, ऑनलाईन सिस्टम ही सेफ नाहीये। मग अशा ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जर अशा एमपीएससीच्या एक्झाम झाल्या तर हे जे काही पेपर असतील किंवा जे काही एक्झाम्स असतील याच्यामध्ये पेपर फुटी होणार नाही, त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन होणार नाही किंवा याचा फायदा फक्त आणि फक्त भाजपांच्या निकटवर्तीयांना होणार नाही किंवा जे विद्यमान सरकार आहे यांच्या निकटवर्तीय नातेवाईकांना, मित्रपरिवारांना होणार नाही, याची शाश्वती भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार देणार का? जर तुम्हाला याची जर शाश्वती देता येत नसेल की डिजिटल इंडिया किंवा ऑनलाईन सिस्टम ही खरोखरच चांगली आहे, याच्यातून कुठल्याही प्रकारचं मॅनिप्युलेशन होणार नाहीये, तर अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला पटवून द्या, जनतेला पटवून द्या। तोपर्यंत ऑनलाईन सक्ती भारतीय जनतेवर लादू नका। तुम्ही जनतेचे सेवक आहात, बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर एक दिवस ही जनता तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय भारत।